चला झालं ना मस्त. नाही नाही झालं कुठे. आता काय राहिलं. अगं ते राहू दे मी करतो. अरे काय दोनच तर दिसतात कपडे मी करून टाकेन. नको माझी कामं मला करू द्या. अगं ते माझा शर्ट आहे ना पण. हो थांबा तुम्ही नीट नाही घालत. मी काहीतरी काय दोरी तर मीच बांधून दिली ना. हो मग गुड व्हेरी गुड. अहो थांबा गुड काय थांबा अजून आहे. झालं गुड. हा चाल झालं. हो नाही काय झालं काय राहिलं काय राहिलं. हा ते मी करीन. अहो काय करेन थांबा जरा. अगं मी करतो ग बाई. ते तू माझ्याकडे केअर नाही काढत तुम्ही. अगं मी काढू शकतो. अशा वस्तू उचलायला लागतात. अहो अगं मी उचलतो. थांबा जरा थांबा तुम्ही आधी केरात येऊ नका. बाजूला बाजूला बाजूला. बरं नाही तुम्ही मी करतो ना ग. नको बाजूला व्हा तुम्ही. हो झालो बाजूला. बरं ठीक आहे चल चाल चला. थांबा जरा. हो थांबलोय. झालं चल. गुड व्हेरी गुड. काय पटापट करतेस ग तू. गुड गुड गुड. ते राहू दे नंतर टाकीन मी ते बाहेर. हा चला झाला. सोनी थांबा बाजूला 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 बाजूला. अरे तू झालं आता काय राहिलं. हा हे आवश्यक आहे. करेक्ट व्हेरी गुड. झालं. हात पुसायला ते ह्याच्यात पाणी आहे का. आहे सगळं आहे. झालं ना तुझं सगळं. आता तू एक काम कर. तू जरा बाहेर जा. बाहेर जरा वेळ जा ग. असं काय करता. अहो ऐका ना ऐका ना. अहो पण मला नाही जायचंय कुठे बाहेर. का जाऊ. अगं काय आहे मला ना मला स्वतःसाठी थोडासा वेळ हवाय. मला घरात एकटं राहायचंय तेव्हा तू जा कुठेतरी बाहेर जा. अहो पण मला नाही जायचंय कुठे. मला इथेच बसायचंय. अरे तू ऐकत का नाहीयेस. तू एक जरा तू हे बघ. तू मधुशी गप्पा मार किंवा चाळीतल्या बायकांची गप्पा मार. तू जा जरा वेळ. अहो पण तुम्हाला माहिती आहे ना मला असं नाही आवडत कोणाच्या तरी घरी जाऊन गप्पा वगैरे मारायला. आज कशी सकाळची सगळी कामं आवरलीत ना माझी. मला ते कपाट काढायचंय. मी कपाट आता पहिल्यांदाच. असं नाही करायचं. मी सांगतोय तुला. मी नवरा तुझा माझा ऐकायचं. अहो काय झालंय तुम्हाला. तुम्ही कधीपासून असा हक्क गाजवायला लागलात. तुम्हाला बरं नाहीये का. ताप वगैरे आहे का अंगामध्ये. काय झालंय. असं कोणी हाताला धरून बायकोला घराच्या बाहेर काढतं का. काय झालंय मला आधी सांगा. माझे आई मला जी तयारी करायची ती मला तुझ्या समोर करता येत नाही. कारण मला तुला एक सरप्राईज आहे. आता तरी जाशील का बाहेर. अहो मग असं सांगायचं ना सरळ की तुम्हाला सरप्राईज द्यायचंय म्हणून. माझ्या मनात नाही नाही त्या शंका यायला लागल्या ना. सरप्राईज कोणी आधी सांगतं का. आता सरप्राईज काय ते विचारू नको. सगळं बोंबलेल मग. तू जा ग बाई. हो मी जाते. अहो ऐका ना. कुठे जाऊ. कुठेही जा. मुक्त आहेस तू कुठेही जायला. तूच म्हणाली तसं मुलाखतीत. आपल्या स्वतःसाठी वेळ काढायला हवा. तू एक काम कर. तू मस्त कुठेतरी फिरायला जा. मस्त पैकी तुझं हे एटीएम कार्ड आहे त्याच्यातले पैसे वापर. जा 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 जा. हो जाते. अहो ऐका ना कुठे जाऊ सांगा ना. कुठेही जा ग. कुठेही जा. चल चल चल. अहो ऐका ना. अहो सांगा ना जरा. मी म्हणजे तुम्ही कुठे जाऊ सांगितलं तर मला जरा बरं पडेल. कुठेही जा. मी सांगितलं तुला कुठेही. हो चालेल. नाही मी तुम्हाला लगेच मेल पाठवते ना. हो 10 मिनिटात. शुभ्रा तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. हा बोल ना. हे काय. आजपासून अभीज किचनची सगळी जबाबदारी तुझी. अभीज किचन तू चालवायचंय आणि इथले सगळे निर्णय तू घ्यायचेस. एक मिनिट.
काय बोलतोयस तू? अभिज किचनचे निर्णय मी घ्यायचे? नाही नाही, तुझं तू बघ बाबा. शुभ्रा, बघ ऐक, मला अभिज किचन मध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. मी हे सगळं केलं फक्त अभिजित सरांना त्रास देण्यासाठी. आणि आज जेव्हा मला हे सगळं मिळालंय ना, तेव्हा मला ते हँडल करायला नाही जमत आहे. अभिजित सर करायचे तसं नाही हँडल करू शकत आहे मी, आणि म्हणूनच मी क्विट करतोय. वाव, म्हणजे ते सगळं छान चालू होतं, त्या सगळ्याची वाट लावून ठेवलीस तू. एक उत्कृष्ट चालणारा रेस्टॉरंट तू ऑलमोस्ट बंद पाडलास तू. अभिज किचनची अवस्था बघ तू काय केली आहेस. आज एक माणूस येत नाही इथे. तुला 1000 वेळा सांगून झालं होतं की अभिजित सरांच्या स्ट्रॅटेजीज, अभिजित सर ज्या पद्धतीने रेस्टॉरंट चालवत आहेत तेवढं केलं असतंस ना, ते तसंच्या तसं फॉलो केलं असतंस तरी नफा केला असतास रे. पण नाही, तुला त्यांची हुशारी कशी कमी आहे हे दाखवायचं होतं. रादर तुला सगळ्यात जास्त कसं येतं हे दाखवण्यामध्ये तू सगळ्याची वाट लावून ठेवलीस. ऐक ना, या सगळ्यासाठी मी खूप सॉरी फील करतोय ग, आणि म्हणूनच तुला सांगतोय, जमलं तर वाचव अभिज किचन. हे बघ, यापुढे ना सगळे डिसिजन्स तू घे. मला खात्री आहे तू हे करू शकशील. बस, तू हे करू शकशील असं म्हटलं की स्वतःची जबाबदारी संपली, हो ना? या वागण्याला ना पळपुटेपणा म्हणतात सुहाम. नाही शुभ्रा, बघ, मी पळून नाही जात आहे. मी इथेच काम करणार आहे. मी फक्त म्हणतोय की निर्णय तू घे आणि मी ते फॉलो करीन. बघ, मी जे काही करून ठेवलंय ना, त्यामुळे मला आता सगळं नीट करायचं आहे, आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. माझी इतकी केपेबल बायको असताना मी नेहमीच तुझ्याकडे दुर्लक्ष केलं ग. ते सुद्धा फक्त माझ्या इगो पायी. आज जेव्हा मी इगो बाजूला काढून ठेवलाय ना, तेव्हा मला असं जाणवतंय की तुझ्याकडे किती इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत. तू किती छान पद्धतीने हे हँडल करू शकशील शुभ्रा. बोल ना शुभ्रा, घेशील ना अभिज किचनची जबाबदारी? थँक्यू शुभ्रा. ए, ते वहिनी अशा का बसल्या घरात? माहित नाही. चल बरं विचारूया. वहिनी, तुम्ही अशा घराबाहेर का बसल्या? अगं, ह्यांनी मला घराच्या बाहेर जायला सांगितलं. अगदी हाताला धरून घराच्या बाहेरच काढलं. बया, म्हणजे दादाने तुम्हाला घराबाहेर काढलं? असं कसं? अगं, सगळे नवऱ्यानं सारखेच असतात. त्यांना ना बायकोची काही किंमतच नसते बघ. नाही नाही, तसं नाही. वहिनी, तुम्ही गप्प बसा बरं. बरोबर बोलतेस तू. आपण नवऱ्यांच्या चुका पाठीशी घालतो ना, म्हणून त्यांना माज येतो. आज दाराबाहेर बसवलंय, उद्या काय आमच्या घराबाहेर काढलं, मग काय करायचं? जरा थांबा, शांत राहा, दमानं घ्या. दादा असं कशाला करतील? ए मधू, तू गप्पस का? तुला काय कळतं यातला? वहिनी, तुम्ही उठा बरं. तुमच्या जे बी काय झालंय ना ते आपण बोलून सोडू ना. आता तुम्ही उठा ना, आमच्या सोबत चला. तुमच्यावर जो बी अन्याय होतोय ना, तो काय आम्ही सहन करणार नाही. आम्ही सगळ्याजणी भांडू. इथं येऊन तुमच्या नवऱ्याला पण आमच्या नवऱ्यासारखी सवय लागली. इथं आलं तेव्हा दादा चांगलं होतं, अचानक झालं काय? चला, कसं नाही दादा ये उघडत दरवाजा तर बघता. तुम्ही चला बरं, बघू आम्ही काय कसं दार नाही उघडत. दार उघडत नाही म्हणजे काय? तुम्हाला बाहेर काढलं नाही त्यांनी? हो का बाबू? घ्या, चला. दरवाजा ना उघडत अजून. काय ते वहिनीला तुम्ही बाहेर काढलं का? ए मधू, असं गोड बोलून उपयोग नाही. ओ दादा, वहिनीला कशावर बाहेर काढलं सांगा बरं आधी. माझं घर, माझी बायको, मी काय पण करीन.
अगं काय माणूस आहे तोंडावर दार बंद केलं. वहिनी थांबा, कसं नाही दादा दार उघडता ऐका 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 ते मला फार वेळ नाही घराच्या बाहेर ठेवणार, मला घेतील आत. तुम्ही नका मध्ये पडू, जा जा. ऐका ऐका, जा जा. मधू त्या सांगतील हा, आपल्याला काय लागलं का? चला, 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 चला. सांगा हा, वहिनी. ऐकत नाही, दरवाजा मधू तुझा तुझा मी आहे. डोळे काय बंद करताय, काय झालंय? बंद कर इथं, थांब. आती अहो काय काय आती अहो थांबा थांबा, चपला तर काढू द्या. हा. आती काय काय एवढं आहे तुम्हाला दाखवायचं मला? जा पुढे जा. चल 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 चल. अहो आता तरी काढा ना डोळ्यावरचा हात. थांब जरा, सांगतो मी. इकडे इकडे इकडे. अहो आता तरी काढा ना डोळ्यावरचा हात. नाही, आधी बस, खाली बस, खाली बस. बापरे, खाली बस, खाली बस. काय एवढं? डोळे उघडू नकोस ना. नाही नाही डोळे नाही. उघडायचे नाही. नाही नाही उघडले. चिटिंग करायची नाही. अहो नाही. मी सांगेन तेव्हा उघडायचे. हो. हा, आता उघड डोळे. हो, काय काय केलं, केवढं केलंय. सगळे माझ्या आवडीचे पदार्थ, आणि हे तुम्ही एकट्याने फक्त 2 तासात केलं. हे तुम्हाला करायचं होतं म्हणून मला तुम्ही बाहेर जायला सांगत होता. काय हो असावरी प्रसिद्ध अभीज किचन चालवणारा इंटरनॅशनल शेफ अभिजित राजेकडचा जेव्हा अभीज किचन, बंगला, गाड्या, पैसा एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचा त्याचा कॉन्फिडन्स सुद्धा जेव्हा गेला होता. राहू द्या ना, जाऊ द्या ना त्या जुन्या गोष्टी. कशाला ती दुःख परत आठवायची. आता सगळं छान झालंय, नीट झालंय ना. नाही असं अशा वेळी जो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो ना, तो खरं तर तुमचा देव असतो. त्यावेळी तू माझ्या पाठीशी उभी राहिली नसतीस तर काय झालं असतं माझं? हरलो असतो, मोडून गेलो असतो. आणि त्याबद्दल मला तुला थँक्स म्हणणं म्हणू, धन्यवाद म्हणणं म्हणू खूप कमी वाटलं, छोटं वाटलं, तोकडं वाटलं. पण मला काहीतरी करायचं तर होतं, म्हणून मग हे आता एक शेफ दुसरं काय करणार ना. सो माझ्या आयुष्यात तू रंग भरलीस त्याबद्दल, माझ्या आयुष्यात तू गोडवा आणलास त्याबद्दल, निस्वार्थी प्रेम कसं करावं हे तू मला शिकवलंस त्याबद्दल, तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस म्हणून मी खंबीरपणे उभा राहू शकलो त्याबद्दल, आणि ऑफकोर्स तू माझी बायको आहेस त्याबद्दल. असावरी तू खरंच खूप ग्रेट बायको आहेस. त्यासाठी खूप छान. अरे हे काय? माझा नवरा खूप गुणाचा आहे, त्याला कोणाची दृष्ट लागायला नको. अगदी माझी सुद्धा. चला सुरू करा. पण मी एकटी नाही खाणार, तुम्ही या ना. मी ताट घेऊन येऊ का पटकन? नाही, सगळं तुझ्यासाठी आहे. पण मी एकटी कशी खाऊ? मग आधी तू. नाही, आपण एकत्र खाऊ. नाही आधी तुम्ही माझ्या बरोबर सुरू करा तुम्ही. पण तरी आधी तू. पण चला ना, घ्या ना. पण आधी तूच घ्या.
खूप छान. मला जमत नाही असं करायला. तुला पेस्ट्री खायची आहे? नो नो सर, मला नकोय पेस्ट्री. नो नो सर. हे बघ, तुला खायची असेल तर खा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. सिरियसली सर? हे घे, खा. नको सर, मी पेस्ट्री खाल्ले तर तुम्ही रागवाल आणि माझ्या सॅलरी मधनं पैसे कट कराल सर. बघ, मी पैसे वगैरे काही कट नाही करणार आहे. ओके, हे घे, खा. नक्की सर? थँक्यू सर. हे घे. अगं मॅडी, काय करतेस? हळूहळू. केवढा मोठा घास खातेस? सॉरी सर, म्हणजे मी छोटा घास खाल्लाय तर तुम्ही पैसे कमी कट केले असे का? बरं सर, मी आता मोठा घास खाल्लाय म्हणजे तुम्ही माझी अख्खी सॅलरी कट करणार का सर? सॉरी सर, सॉरी. मॅडी, मी काही सॅलरी वगैरे कट नाही करणार आहे तुझी. नक्की सर? हे घे. नको सर, नको. आजपासून आपण दोघं फ्रेंड्स. फ्रेंड सर? नक्की ना सर? हो, नक्की. हॅपी फ्रेंडशिप डे सर. हॅपी फ्रेंडशिप डे मॅडी. थँक्यू सर. मी पेस्ट्री घेऊ? हो, घे. थँक्यू सर. तुम्हाला घ्या ना. नाही, नको मला, तू खा. थँक्यू व्हेरी मच सर. वेलकम मॅडी. हळूहळू खा, आरामात. खूप आवडते पेस्ट्री मला. हॅलो शुभ्रा. आई ऐका ना. अगं किती बरं झालं तू फोन केलास. मी विचारच करत होते तुला फोन करावा म्हणून. मला तुला इतकं सांगायचं, इतकं बोलायचंय. अगं तुला माहिती, आज ना यांनी मला सरप्राईज म्हणून इतका सुंदर स्वयंपाक केला होता. अगदी चारी टाव अप्रतिम जेवण केलं होतं. काय सांगू तुला शुभ्रा, यांना परत ना असं छान छान जेवण करताना बघून मला इतका आनंद झालाय ना, खूप आनंद झालाय. त्यामुळे तुला मी सांगते बघ, आता सगळं ना छान होणार आहे, नीट होणार आहे. मलाही असंच वाटतंय आई. सगळं छान होणार आहे आता. बरं सांग, तू का फोन केला होतास? ऍक्च्युली आई, मला काही कळत नाही. आज सोहमने अचानक अभीस किचनच्या साव्या दिल्या माझ्या हातात आणि मला म्हणाला की ह्याच्यापुढे तू सांभाळता अभीस किचन. आणि आई, तो इतका वेगळाच वागतोय ना आणि इतका छान वागतोय की खरंच, अगदी खरं सांगू तर मलाच त्याच्यावर विश्वास ठेवावासा वाटतोय. पण नाही कळत आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे. तुम्हाला काय वाटतं, मी काय करावं? मी सोमवर विश्वास ठेवावा का? कसं सांगू तुला शुभ्रा, मला बोलता नाही बरं नाही वाटत आहे ग. पण शुभ्रा, नको विश्वास ठेवूस सोहमवर. मी केलेली चूक तू नको करूस. आपल्या दोघींनाही माहितीये सोहम किती नाटकी आहे. तो वरून आपल्याला दाखवतो की तो सुधारलाय, सगळं मनापासून बोलतोय, पण त्याच्या मनात काही वेगळंच चालू असतं. त्याच्या मनाचा ठाव ना कोणालाच लागणार नाही. मीही त्याच्यावरती कितीतरी वेळा असाच विश्वास ठेवला आणि प्रत्येक वेळी त्यांनी माझा विश्वासघात केला. मला माहिती बाळा, तो तुझा नवरा आहे, तुझं खरंच त्याच्यावर प्रेम आहे. तुला असं वाटतं की तो आता सुधारलाय आणि म्हणून तुला त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. पण माझा एक शुभ्रा, मी आई आहे त्याची, मला बोलतानाही त्रास होतो. उद्या तो तुझा विश्वासघात करेल आणि मग ते तुला नाही सहन होणार बाळा. ऐक माझं,
सोहमवरती विश्वास ठेवू नकोस.